महावितरण स्मार्ट मीटर बसवण्यावर ठाम आहे। राज्यभरामध्ये 2,42,00,000 स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत। महावितरणाकडून स्मार्ट मीटर करता विविध कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेले आहे। मुंबईसह राज्यभरातून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असतानाच महावितरण स्मार्ट मीटर लावण्यावर ठाम आहे। साखरपट्ट्यातील कोल्हापूर, बारामती आणि पुण्यात अदानी समूहाकडून हे मीटर बसवले जाणार आहेत। पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कदाचित याच्यावरचं एक सादरीकरण घेतलं जाईल। हे मीटर लावत असताना कोणत्याही ग्राहकाला कोणताही त्रास होणार नसेल तर निश्चितपणे या संदर्भातले गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे। पूर्ण माहिती घेऊन जर हे अयोग्य असेल तर सरकार गंभीर पावलं उचलेल। याबद्दल मी आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आश्वस्त करतो की सरकार अशी कोणतीही कृती करणार नाही जी जनविरोधी असेल। स्मार्ट मीटरला कशासाठी विरोध होतोय याची माहिती घेऊ आम्ही आणि त्याच्यातनं खरोखरच विरोधकांना त्रास होतोय, त्यांचा मीटर पडत नाही म्हणून की नागरिकांना त्रास होतोय। नागरिकांना त्रास होत असेल तर त्याची चर्चा नक्की कॅबिनेटमध्ये होईल आणि तेवढे तिन्ही नेते आमचे संवेदनशील आहेत। नाही, मला वाटतं हे मीटरच्या संदर्भात काँग्रेस म्हणून आम्ही निश्चितपणे भूमिका घेऊ, परंतु हे बळजबरी जबरदस्ती हे करण्याचा प्रयत्न जो चाललाय तो मला वाटतं हाणून पाडला पाहिजे। आम्ही त्याला विरोध त्या ठिकाणी करणार आहोत, कारण की गरज काय आहे प्री मीटरची? ऑलरेडी एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये सगळं व्यवस्थित चाललं असताना पुन्हा याची गरज काय असा प्रश्न निर्माण होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।